हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. ओके, हॅलो स्टुडंट्स. काल आपण इलेक्ट्रिक करंटचं इंट्रोडक्शन बघितलं 11वी मधलं. ओके, आज आपण 12th स्टँडर्ड मधला पार्ट चालू करणार आहे. तुम्हाला आठवत असेल काल मी सांगितलं होतं ओम्स लॉ असतो. ओके, बट ओम्स लॉ यू कॅनॉट अप्लाय टू द कॉम्प्लिकेटेड सर्किट्स. ओके, नाउ फॉर कॉम्प्लिकेटेड सर्किट there is a law called Kirchhoff's law. So today we are going to study Kirchhoff's laws. So first point from 12th standard is Kirchhoff's law. Now, first of all, when we start with the Kirchhoff's laws, the laws delay because there are two laws. Okay, first and second. You can call it as Kirchhoff's first law and second law as well. आणि त्याला अजूनही काही नाव आहेत. सगळी सांगतो मी तुम्हाला. पण त्याच्या अगोदर, before starting the laws, okay, we are going to study three concepts. Okay, the first concept is जंक्शन. पहिल्या कन्सेप्टचं नाव आहे जंक्शन. ओके, सेकंड कन्सेप्ट इज लूप. ओके, and a third concept is branch. So junction, loop and branch. Okay, I'll start with this one. Okay, junction. Now पहिल्यांदा मी डेफिनेशन सांगतो आणि मग मी तुम्हाला डायग्रामॅटिकली पण दाखवतो. ओके, नाउ first definition is very easy. Junction is a point, okay, where all the conductors or two or more than two conductors are coming together. And junction असा पॉइंट आहे जिथे दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंडक्टर्स एकत्र येतात. ओके, दॅट पॉइंट इज कॉल्ड एज जंक्शन. ठीक आहे. सेकंड इज अ लूप. आता मी तुम्हाला काल हा शब्द लूप सांगितला होता. इलेक्ट्रिकल सर्किट जोपर्यंत क्लोज नसतं तोपर्यंत त्यातून करंट फ्लो होत नाही. सो लूप इज बेसिकली अ क्लोज्ड इलेक्ट्रिकल सर्किट. ओके, सो वॉट एव्हर इज युअर इलेक्ट्रिकल सर्किट विच कन्सिस्ट ऑफ रेजिस्टर, बॅटरी, ओके, की, एमिटर, voltmeter, all that closed part is called as a loop. Okay, so first is junction, second is loop, third is a branch. Okay, between two junction, whatever is the electrical part, that electrical part is called as branch. Okay, so first is junction, second is loop and third is branch. Now हे डेफिनेशन कोणी विचारणार नाहीये तुम्हाला. ओके, पण हे तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी एक डायग्राम काढतो. डायग्राम तुमच्या पुस्तकातलीच आहे. ओके, बघा. सो मी दोन रेजिस्टन्स काढले. ओके, अजून एक रेजिस्टन्स काढला, एक बॅटरी काढली, इथे एक बॅटरी काढली, इथे अजून एक रेजिस्टन्स काढला. ओके, इकडे अजून एक बॅटरी काढली आणि हे जॉईन करून टाकली. ओके, नाउ इफ यू लुक एट दिस पर्टिक्युलर स्ट्रक्चर, फर्स्ट ऑफ ऑल हे कॉम्प्लिकेटेड आहे, हे काही सिंपल नाही. ओके, याच्यामध्ये 4 रेजिस्टर्स आहेत. देयर आर 4 रेजिस्टर्स, 1 2 3 अँड 4. देयर आर 3 बॅटरीज, 1 2 अँड 3. ओके, आपण त्यांना लेबलही करू शकतो. दिस इज E1, E2, E3, R1, R2, R3, R4. ओके, लेबलिंग कसंही करा. ओके, त्यांनी फरक नाही पडत. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं दाखवणार, जंक्शन पण दाखवणार, लूप पण दाखवणार आणि ब्रांच पण दाखवणार. ओके, आता बघा, फर्स्ट डेफिनेशन मी काय सांगितली होती जंक्शनची. इट इज अ पॉइंट इन इलेक्ट्रिकल सर्किट वेअर 2 or more कंडक्टर्स आर कमिंग टुगेदर. ओके, मग आता नीट बघा, हा पॉइंट बघा. लेबल दिस इज E आणि हा पॉइंट बघा, लेबल दिस इज B. इफ यू लुक एट दिस पॉइंट,
इकडनं एक कंडक्टर आला, उजवीकडून एक आला, खालून एक आला. सो दिस पॉइंट इज अ जंक्शन. ओके, सिमिलरली दिस पॉइंट इज ऑल्सो जंक्शन. ओके, बऱ्याच मुलांना वाटतं हे जंक्शन आहे. हे जंक्शन नाहीये, इट्स अ टर्न. ओके, आपण असं काढायच्या ऐवजी फक्त स्क्वेअर काढले किंवा असं लाईन्स काढल्या दोन, त्यामुळं दिस इज नॉट अ जंक्शन. म्हणून सिंपल लक्षात कसं ठेवायचं, जिथे दोन लाईन एकत्र येतात ना ते जंक्शन नाहीये. जिथे दोन पेक्षा जास्त लाईन्स एकत्र येतात दॅट पॉइंट इज कॉल्ड एज जंक्शन. ओके, सो दिस इज नॉट जंक्शन, this is junction, this is junction. So in our electrical circuit there are two junctions, A and B. Okay, second, loop. आता मी सांगितलं लूप म्हणजे अ क्लोज्ड पाथ. ओके, कुठलाही घ्या. इफ आय स्टार्ट फ्रॉम दिस पॉइंट, दिस इज वन लूप. ओके, क्लोज्ड आहे ना. सर तुम्ही क्लॉकवाइज का घेतलं, अँटी क्लॉकवाइज काही फरक पडत नाही. यू कॅन टेक द वे यू वॉन्ट. ओके, अजून इथून स्टार्ट केलं मी, दिस इज ऑल्सो वन मोर लूप. इथून स्टार्ट केलं, दिस इज ऑल्सो वन मोर लूप. सो इन ऑल देर आर 3 लूप्स इन आवर सर्किट. सो देर आर 2 जंक्शन and there are 3 loops. Okay, third is a branch. Okay, branch काय सांगितलं मी, a network between 2 junctions. A is a junction and B is a junction. Okay, now A and B both are junction. मग त्याच्यामध्ये किती पार्ट आहे, फर्स्ट A B मध्ये दिस इज फर्स्ट ब्रांच, A आणि B मध्ये दिस इज ऑल्सो वन ब्रांच. कारण दोन जंक्शनला जॉईन करणारा पार्ट ना, आणि A B मध्ये दिस इज ऑल्सो वन ब्रांच. ओके, सो दोन जंक्शन मध्ये जे काही असेल दॅट पार्ट इज कॉल्ड एज अ ब्रांच. ओके, सो बघा या सर्किट मध्ये 2 जंक्शन आहेत, 3 लूप्स आहेत आणि 3 ब्रांचेस आहेत. ओके, तुमच्या बुक मध्ये फक्त जंक्शन आणि ब्रांच एक्सप्लेन केले, लूप नाही केलं. ओके, बट देर आर 3 लूप्स, देर आर 3 ब्रांचेस अँड देर आर 2 जंक्शन्स इन दिस पर्टिक्युलर डायग्राम. ओके, सो हे कन्सेप्ट महत्वाचे. ओके, आता हे कोणी विचारणार नाही परीक्षेत व्हॉट इज जंक्शन, व्हॉट इज लूप, बट टू अंडरस्टँड द फर्दर पार्ट ऑफ द चॅप्टर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे इथून पुढे हेच शब्द तुम्हाला दिसणार आहेत, कन्सिडर अ ब्रांच, कन्सिडर अ जंक्शन. ओके, त्यावेळेस तुम्हाला त्याचा अर्थ कळला पाहिजे म्हणून हे सांगितलं. ओके, सो दिस इज नॉट किर्चॉफ्स लॉ, दिस इज द बिगिनिंग ऑफ किर्चॉफ्स लॉ. सो दीज आर द कन्सेप्ट. ओके, नाउ विल स्टार्ट विथ द किर्चॉफ्स लॉज. ओके, आता आपण किर्चॉफचे लॉ सुरू करू. 2च लॉ आहेत आणि सिंपल आहेत. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ विल स्टडी नाउ. ओके, त्याला अजून 2 नाव आहेत. इट इज ऑल्सो कॉल्ड एज करंट लॉ और जंक्शन लॉ. ओके, सो 3 नाव आहेत, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, करंट लॉ और जंक्शन लॉ. आता नावच तिथे करंट आलंय, सो इट इज रिलेटेड टू करंट. ओके, नाउ लिसन द स्टेटमेंट. I will write down the statement. Statement is very easy. Okay, the algebraic sum of all currents at a junction is equal to 0. The algebraic sum of all the currents at a junction is equal to 0 in an electric network. In an electrical network. Okay? बघा, स्टेटमेंट एकदम सिंपल आहे, वाचून कळण्यासारखं आहे. इथे करंट आहे आणि पहिला शब्द आहे अल्जेब्रिक सम. 2 प्रकारचे सम असतात, वेक्टर सम आणि अल्जेब्रिक सम. पण इथे शब्द काय वापरलाय आपण, अल्जेब्रिक सम, बिकॉज करंट इज अ स्केलर क्वांटिटी. So whenever the physical quantity is scalar, we carry out their algebraic sum. And whenever the physical quantity is vector, we carry out vector sum. त्यामुळे लक्षात ठेवा, करंट स्केलर आहे, त्याला डायरेक्शन नाहीये किंवा त्याला डायरेक्शन आहे पण तरी तो स्केलर आहे. मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे,
पण तो लॉ ओबे करत नाही वेक्टरचे, म्हणून तो स्केलर आहे. सो करंट स्केलर क्वांटिटी आहे, दॅट्स वाय इट इज अ अल्जेब्रिक सम. So algebraic sum of all the currents at a junction is equal to 0. Okay, this is the first law, current law or junction law. आता त्याला junction law का म्हणतात, कारण junction is involved. Okay, now I will show you this in mathematical form. Okay, खूप सोपं आहे. पहिल्यांदा एक जंक्शन घ्या. आता इथं तुम्हाला पूर्ण सर्किट काढायची गरज नाहीये, फक्त आपल्याला लॉ कळायला पाहिजे. सो मी एक जंक्शन घेतो. Okay, now I am considering this junction. Okay, I'll label this point as A. So we are talking about junction A. Okay, it's a simple thing. 5 कंडक्टर्स एकत्र आले म्हणजे हा जंक्शन आहे. ओके, आपण बाकीचं सर्किट काढलेलं नाही. ओके, आता मी याच्यामध्ये करंट्स कन्सिडर करतो. नाउ आई ड्रॉ करंट्स. पे अटेन्शन. फर्स्ट एरो इज गोइंग इन, आउट, आउट, इन, आउट. ओके, एरोज तुम्हाला समजण्यासाठी आता कसे पण काढतोय. 5 करंट्स आहेत, त्यांना नावं देऊ आपण I1, I2, I3, I4 and I5. So these are the 5 currents. Okay, now if you look at the junction, what it says, the total current at junction is 0. याचा सोपा अर्थ सांगतो, जेवढा करंट जंक्शनला येतो तेवढाच बाहेर जातो. ओके, म्हणजे बघा, तुम्ही जर का जंक्शन बघितलं तर जंक्शन, नाउ आउट ऑफ दीज 5 देर आर 2 करंट्स विच आर कमिंग टुवर्ड्स जंक्शन, I1 and I4. So the total current coming towards junction is I1 plus I4 and total current leaving the junction is I2 plus I3 plus I5. म्हणजे जेवढा करंट जंक्शनला आला तेवढाच बाहेर पडला, असा त्याचा अर्थ आहे. ओके, मग आता हे मॅथमॅटिकली कसं लिहायचं? It is not possible to write this mathematically directly. We have to follow conventions. Okay, आपल्याला काहीतरी कन्व्हेन्शन्स तयार करायला लागतील. मग आता कसं कन्व्हेन्शन तयार करू? So we will say that the currents which are approaching the junction, I am going to write them as positive. जे जंक्शन कडे येतात त्यांना प्लस लिहिणार. And the currents leaving the junction are negative. बघा, जे अप्रोच करतात त्यांना पॉझिटिव्ह लिहिणार, जे लीव्ह करतात त्यांना निगेटिव्ह लिहिणार. नाउ वी विल राईट डाऊन द सम. आपल्याला अल्जेब्रिक सम लिहायचे प्रत्येकाची. सो I1 इज कमिंग टुवर्ड्स जंक्शन म्हणजे I1 पॉझिटिव्ह, I2 इज गोइंग अवे फ्रॉम जंक्शन, I3 इज गोइंग अवे फ्रॉम जंक्शन, I4 is coming towards junction, I5 is going away from junction, so minus. So हे 5 जणांची सम केली आपण, and the algebraic sum of all is equal to 0. Okay, so this is the mathematical equation of Kirchhoff's first law. आता हे अरेंज करू आपण. 1 2 3 मायनस टर्म्स आहेत, पलीकडे घ्या. I1 plus I4 is equals to I2 प्लस I3 प्लस I5. तेच मगाशी म्हणालो मी, जेवढा करंट जंक्शनला आला होता तेवढाच करंट जंक्शन मधनं बाहेर पडला. ओके, व्हॉट एव्हर करंट इज कमिंग टुवर्ड्स जंक्शन, एक्झॅक्टली सेम अमाऊंट ऑफ करंट लिव्स द जंक्शन. ओके, म्हणजे समजा मी तुम्हाला आता नंबर सांगतो, I1 इज 10 and I2 इज 4, I4 इज 4. म्हणजे याचा अर्थ टोटल किती करंट आला जंक्शनला? 14 एम्पियर. ओके, तर बाहेर पण किती गेला पाहिजे? 14. मग तो कसाही असेल, ते डिपेंड करतं. 2 plus 6 plus 6. Okay, so whatever current is coming towards junction, exactly same current is leaving the junction. Okay, इथे कधीच चेंज होणार नाही. जास्त म्हणजे असं नाही होणार की जास्त करंट आला कमी गेला किंवा कमी आला जास्त गेला. नो, देयर इज अ कन्झर्वेशन. ओके, नाउ काल तुम्हाला मी डेफिनेशन सांगितली होती करंटची, सगळ्यांना माहिती आहे. करंट इज अ रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. ओके, मग करंट फ्लो होतो म्हणजे एक्झॅक्टली कोण फ्लो होतोय? चार्ज फ्लो होतोय. नाउ म्हणजे मी असं म्हणू शकतो की द अमाऊंट ऑफ चार्ज कमिंग टुवर्ड्स जंक्शन इज एक्झॅक्टली इक्वल टू अमाऊंट ऑफ चार्ज लिव्हिंग द जंक्शन. जेवढा चार्ज येतो जंक्शनला तेवढाच जातो. याचा अर्थ जंक्शन डज नॉट कन्झ्युम एनिथिंग. तो कुठलाच कन्झ्युम करत नाही. तो चार्ज ऍड पण करत नाही आणि विथड्रॉ पण करत नाही. ओके, सो देअरफॉर Kirchhoff's first law
obeys the law of conservation of charge. So we can say that it obeys the law of conservation of charge. ठीक है? So this is Kirchhoff's first law and that's a mathematical equation. ठीक है? Now आता याच्यावर सोप्पा न्यूमेरिकल येतो, एकदम सोप्पा. ओके, तुमच्या बुक मधलाच न्यूमेरिकल आहे, तोच घेतो मी. ओके, बघ. Ampere I2, I1 is 17 ampere. इथे पॉइंट बी आहे, इथे पॉइंट सी आहे, इकडनं आला 2 एम्पियर I4, इकडे I3 आहे, हा I3 आहे, सी पॉइंटच्या पुढे गेला I5 आणि इट गेट स्प्लिट इनटू अगेन 2 पार्ट्स, x इक्वल टू I6 and 9 ampere, which is I7. Okay, ए चा अर्थ एम्पियर आहे म्हणून लेबलिंग बी पासून सुरू केलं. युजली आपण लेबलिंग ए पासून सुरू करतो, पण इथे ए चा अर्थ एम्पियर असा घ्यायचा आहे. ओके, प्रश्न बघा आता. फिगर शोज द करंट्स इन अ इलेक्ट्रिकल सर्किट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काढायची. ओके, सिंपल पार्ट आहे. यू टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. बघा आता पहिली गोष्ट ना काय करायचं, असे प्रॉब्लेम आले ना, जंक्शन कोणकोणते. हा काही जंक्शन नाही, हा काही जंक्शन नाही, हा जंक्शन आहे कारण इकडे करंट चाललाय, वरतून येतोय, खाली चाललाय. हा पण जंक्शन आहे आणि हा पण जंक्शन. 3 जंक्शन आहेत. ओके, आपण आताच लॉ शिकलो, जेवढा करंट जंक्शनला येतो तेवढाच बाहेर पडतो. वरतून किती आला, 17 आला ना टुवर्ड जंक्शन. इकडे किती गेला, 3, म्हणजे उरला किती, 14. सो खाली किती जाणार, 14, म्हणजे I3 ची व्हॅल्यू किती आली, 14 एम्पियर. ओके, म्हणजे इथून खाली किती गेला, 14. आता ह्या जंक्शनला वरतून आला 14, इकडनं ॲरो बघा इकडे 14 आणि 2, म्हणजे खाली किती गेला, 16 एम्पियर. ओके, म्हणजे या पॉइंट पर्यंत किती करंट पोहोचलाय रे, 16 एम्पियर. 16 मधला इथे किती गेला, 9. सो इथे किती जाणार, नॅचरली उरलेला 16 - 9 दॅट इज 7 एम्पियर. सो द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 7 एम्पियर. ओके, याचे छोटे छोटे प्रॉब्लेम ना एमसीक्यू मध्ये येतात, ते थिअरी मध्ये नाही कोणी विचारणार. ओके, एखादा एमसीक्यू येतो, असं स्ट्रक्चर देतात, 3-4 करंटच्या व्हॅल्यू देतात अँड दे आस्क यू द आन्सर. सो दिस प्रॉब्लेम इज बेस्ड ऑन किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. लक्षात ठेवा, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ ओबेज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. ओके, सो दिस वॉज द फर्स्ट लॉ. Okay, so now after Kirchhoff's first law, we are going to study Kirchhoff's second law, okay, which is also called as voltage law or loop theorem. Okay, आता नीट समजून घ्या, कारण हा लॉ अवघड नाहीये, पण हा थोडासा कॉम्प्लिकेटेड. ओके, पण हा जर का एकदा समजला तर तुम्ही कधीच विसरणार नाही. ओके, सो नाउ वी टॉक अबाउट Kirchhoff's second law. As we finished first law is related to current. Okay, सेकंड इज रिलेटेड टू व्होल्टेज. आता एक्झॅक्टली त्याला लूप का म्हणायचं ते पण सांगतो तुम्हाला. त्याच्या अगोदर पहिल्यांदा स्टेटमेंट आणि मॅथमॅटिकल फॉर्म सांगतो. फर्स्ट, अगेन द फर्स्ट वर्ड इज सेम, द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द पोटेन्शियल डिफरन्सेस, ओके, अँड EMF. The algebraic sum of all potential differences and EMFs is always 0. It's always 0 in a closed loop of electrical network. Okay? अर्थ समजून घ्या. अल्जेब्रिक सम, परत एकदा कुठली सम आहे, अल्जेब्रिक म्हणजे स्केलर क्वांटिटी. आणि मी तुम्हाला
कालच्या लेक्चरचा लास्ट पार्ट होता की पोटेन्शियल डिफरन्स आणि ईएमएफ हे दोन्ही एनर्जीचे प्रकार आहेत आणि आपल्याला माहिती आहे एनर्जी इज अ स्केलर क्वांटिटी. सो अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द पोटेन्शियल डिफरन्सेस अँड ईएमएफ्स इज ऑलवेज इक्वल टू 0 इन अ क्लोज लूप ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क. म्हणजे एखादा लूप घेतला आपण तर समेशन ऑफ ऑल द पोटेन्शियल डिफरन्स, समेशन ऑफ व्होल्टेज plus summation of all the EMFs is always equal to 0. So this is mathematical form. आपल्याला माहिती आहे ओम्स लॉ V is equal to IR. सो इथे आपण V च्या जागी IR लिहिला तरी चालेल. सो समेशन ऑफ IR प्लस समेशन ऑफ E is equal to 0. ओके, याचा अर्थ सगळ्या व्होल्टेजची बेरीज, पोटेन्शियल डिफरन्सची बेरीज आणि EMF ची बेरीज 0 असते. ओके, सो दिस इज किर्चॉफ्स सेकंड लॉ. आता सेकंड लॉ जसं मी तुम्हाला फर्स्ट लॉ डायग्राम काढून शिकवला तसंच मी तुम्हाला आता सेकंड लॉ पण शिकवतो. ओके, फक्त त्याची कन्व्हेन्शन जरा नीट लक्ष द्या. मी आज सगळा बोर्ड क्लीन करतो बिकॉज आय नीड स्पेस नाव. ओके, नाव अगेन आय विल ड्रॉ द डायग्राम फ्रॉम युअर बुक ओनली. ओके, पहिल्यांदा डायग्राम काढतो, नीट बघा. बॅटरी लावली आहे, ते अजून एक रेजिस्टर आहे. इथे एक बॅटरी लावली. ओके, आय विल लेबल द रेजिस्टर. दिस इज R1, दिस इज R2, R4, R5, R3. ओके, नाव बॅटरीला नाव दिलं E1, E2 आणि जंक्शन खरं तर दोनच आहेत, हे दोन, पण इथं कॉर्नर पॉइंट्सला पण आपण नावं देणार आहे. A, B, C, T. आता E आपण बॅटरीसाठी वापरतो म्हणून E स्किप केलाय, F अँड G. ओके, so these are the loops. Okay, हे आपले loops आहेत. There are 5 resistors and 2 batteries, 2 junction. Okay, branches 1, 2, 3. ठीक आहे. आता कन्व्हेन्शन नीट आहे का, कारण कन्व्हेन्शन 2 आहेत आता, कारण मगाशी फक्त करंट होता, समेशन ऑफ करंट, पण इथे काय आहे, there is summation of voltage as well as summation of EMF. So we need to understand the convention. Now, सगळ्यात पहिल्यांदा Kirchhoff's second law is applicable to loop. So we have to select the loop. तो मी इथे एक लूप सिलेक्ट करतो. For loop, मी मोठा लूप घेतो. A, B, C, D, F, G, A. आता मी परत एका लिहिला. याचा अर्थ मी तुम्हाला दाखवतोय की तो क्लोज्ड आहे, म्हणजे मी जिथून सुरुवात केली तिथेच परत आलो. A, B, C, D, F, G, A. I came back to the same point. Okay? Now, आता याच्यामध्ये बॅटरी आहे, रेजिस्टर आहे, पण करंटचं डिस्ट्रीब्युशन अजून नाहीये, ते दाखवतो. आता करंटचं डिस्ट्रीब्युशन बघा. E1 इज अ फर्स्ट बॅटरी. सो हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, म्हणजे करंट इकडनं निघणार असा. ओके, आता हा E1 आहे म्हणून या करंटला मी नाव देतो I1. ओके, गेला, इथे पोहोचला. हे जंक्शन आहे म्हणजे इथे किती करंट पोहोचला, I1. बट ऍट द सेम टाइम देर इज अ बॅटरी हिअर, याच्यातनं पण करंट येणार आणि तो असणार I2. म्हणजे ह्या जंक्शनला इकडनं I1 आला, इकडनं I2 आला. याचा अर्थ इथे खाली किती जाणार, I1 प्लस I2, म्हणजे आपण किर्चॉफचा पहिला लॉ वापरतोय. ओके, I1 प्लस I2 गेला खाली, परत हे जंक्शन आहे, वरतून आला I1 प्लस I2, परत तो स्प्लिट होणार, इकडे गेला I1, इकडे गेला I2. बघा आपल्या बॅटरीज मॅच झाल्या बरोबर. बॅटरीमधनं करंट निघाला होता I1, परत बॅटरीमध्ये करंट आला I1. सिमिलरली करंट वॉज I2,
again I2 is coming back. So this circuit is now complete. Okay, now we have to apply the law, Kirchhoff's second law, to the loop A, B, C, D, F, G, A. Okay, दोन कन्व्हेन्शन आहेत. फर्स्ट कन्व्हेन्शन मी इथे शॉर्ट मध्ये लॉ लिहून ठेवतो तुमच्या रेफरन्ससाठी. समेशन ऑफ आय आर प्लस समेशन ऑफ EMF इज इक्वल टू 0. ओके, आय आर म्हणजे व्होल्टेज. व्होल्टेज इज ऑलवेज डेव्हलप्ड अक्रॉस रेजिस्टर. ओके, आणि EMF साठी बॅटरी आहे. सो समेशन ऑफ आय आर प्लस समेशन ऑफ E इज इक्वल टू 0. आता फर्स्ट कन्व्हेन्शन मी तुम्हाला व्होल्टेजचं सांगतो. ओके, लिसन केअरफुली. द कन्व्हेन्शन फॉर व्होल्टेज. If the tracing of path and current, they are in same direction, then we are going to use negative sign. अर्थ सांगतो मी तुम्हाला याचा, लक्षात ठेवा फक्त. ट्रेसिंग ऑफ पाथ and current are in same direction, we are going to use negative sign. And if tracing of path and current are in opposite direction, we are going to use positive sign. ठीक आहे, हे झालं फर्स्ट. बॅटरीचं सगळ्यात सोपं आहे. इफ यू आर गोइंग फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, बॅटरीच्या तुम्ही पॉझिटिव्ह वरून निगेटिव्हला जात असाल तर निगेटिव्ह साईन द्यायचं, आणि निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जात असाल तर पॉझिटिव्ह साईन द्यायचं. ओके, आता ते थोडं कन्फ्युजिंग वाटत असेल तुम्हाला, पण एकदा मी सर्किट दाखवायला सुरुवात केली की तुम्हाला समजेल. ओके, आय स्टार्ट फ्रॉम पॉइंट ए, कारण आपल्या लूपमध्ये पहिला पॉइंट ए. ए वरनं कुठे जायचे? बी. ए टू बी जायचे. कोणाला मध्ये? रेजिस्टर, म्हणजे व्होल्टेज तयार झालं, पोटेन्शियल डिफरन्स. ओके, किती करंट आहे? I1. रेजिस्टन्स R1. सो I1 R1 इज द व्होल्टेज फ्रॉम ए टू बी. पण आता बघा आपला पाथ बघा, हाऊ वी आर ट्रेसिंग द पाथ. वी आर गोइंग फ्रॉम ए टू बी. आपण चाललोय ए टू बी, आणि करंट पण चाललाय ए टू बी. सो द ट्रेसिंग ऑफ पाथ and current, they are in same direction, minus. ओके, म्हणजे आपण ज्या रस्त्याने चाललोय त्याच रस्त्याने पण करंट चालला असेल तर मायनस साईन द्यायचं. ओके, समजलं? उलट असेल तर प्लस द्यायचं. ठीक आहे, झालं. आपण कुठे पोहोचलो? बी ला. बीच्या पुढे कोण आहे? सी. आता बी वरून जायचं सी. परत रेजिस्टरला म्हणजे व्होल्टेज आलं. करंट किती आता? I2. रेजिस्टर इज R2. ओके, पण आता बघा, वी आर गोइंग फ्रॉम बी टू सी. वी आर गोइंग फ्रॉम बी टू सी अँड करंट इज कमिंग फ्रॉम सी टू बी. एरो बघा, करंट इकडे येतोय, आपण तिकडे चाललोय. सो वी आर इन अपोजिट डिरेक्शन, सो प्लस. ओके, नेक्स्ट सी. सीच्या पुढे कोण आहे? डी. आता सी वरनं डी वर जायचं. सी वरनं डी वर जाताना रेजिस्टर नाहीये. रेजिस्टर नाहीये म्हणून व्होल्टेज नाहीये, बट देर इज अ बॅटरी. ओके, अँड यू आर क्रॉसिंग द बॅटरी लाईक दिस. याचं खाली चाललंय ना, हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, निगेटिव्ह टर्मिनल. सो यू आर गोइंग फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. वेन यू गो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, साईन मस्ट बी निगेटिव्ह. सो मी इथे लिहिणार -E2. ओके, पोहोचलो मी डी ला. डी च्या पुढे कोण आहे? एफ. मग डी वरने यायचं एफ ला. मध्ये बॅटरी नाहीये, रेजिस्टर आहे. सो करंट इज I2, रेजिस्टर इज R4. ओके, आणि वी आर गोइंग फ्रॉम डी टू एफ. आपला पाथ आहे डी टू एफ, करंट आहे एफ टू डी. सो दे आर इन अपोजिट डिरेक्शन, सो प्लस. ओके, आता पोहोचलो आपण एफ ला. वी हॅव टू गो फ्रॉम एफ टू जी. एफ नंतर जी आहे ना, एफ टू जी. करंट इज I1, रेजिस्टन्स इज R3. आपण चाललोय एफ टू जी, करंट पण चाललाय एफ टू जी. सो वी आर इन सेम डिरेक्शन, मायनस. जी ला पोहोचलो. आता फायनली जी वरनं परत कुठे जायचं? आपल्याला लूप क्लोज करायचा आहे. सो G2A. रेजिस्टर नाहीये मध्ये, पण बॅटरी आहे. बॅटरी E1 आहे. ओके, आता साइन. वी आर गोइंग अप. सो वी आर गोइंग फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, अँड बॅटरीसाठी निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह इज पॉझिटिव्ह. सो प्लस. आपण परत पोहोचलो तिथे, सगळ्यांची समेशन 0. ओके, so this is Kirchhoff's second law. Okay, we applied this law to the loop A, B, C, D, F, G, A. ठीक है? ओके, हे
अजून एक दोनदा बघा तुम्ही हा पार्ट व्हिडिओचा, म्हणजे तुम्हाला हे लवकर कळेल. ओके, आणि हे लक्षात राहिले तर पुढचे 2 डेरिव्हेशन तुम्हाला लगेच समजतील, इतके सोपे. ओके, सो दिस इज किर्चॉफ्स सेकंड लॉ. ओके, नाउ टू मेक इट अंडरस्टँड मोर, ओके, आपण एक काम करू, मी तुम्हाला अजून एखादा लूप शिकवतो, कारण याच्यामध्ये लूप भरपूर आहे, 3 लूप आहेत ना. सो वी कॅन ट्राय वन मोर लूप. ओके, आपण अजून एक लूप ट्राय करू. आता आपण कुठला ट्राय केला होता, मोठा लूप. सी, बरं काही जणांना वाटेल सर तुम्ही अशीच का सुरुवात केली. नो, आय कॅन स्टार्ट रिव्हर्स ऑल्सो. मी AGFDCB पण करू शकतो, फक्त सगळ्यांचे साईन उलटे येते. ओके, त्यामुळे तुम्ही लूप कुठला घेताय आणि फरक पडत नाही, किंवा क्लॉकवाईज घेतात का अँटी क्लॉकवाईज घेतात त्यानेही फरक पडत नाही. आता मी इकडचा एक लूप घेतो. आय विल टेक लूप BCDFB. BCDFB. Okay, come on, we'll try. We'll start from B to C. B to C, resistor A. Current is I2, resistance R2. आपण चाललोय B to C, current opposite, so sign plus. Okay. Now C to D, battery आहे, कोण आहे, E2 आहे. आपण चाललोय पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह. D to F, current is I2, resistance is R4, म्हणजे व्होल्टेज आलं I2 R4. आपण चाललोय D to F, करंट चाललंय F to D, अपोजिट डिरेक्शन, सो प्लस. आता F वरनं कुठे जायचंय, B वर. मध्ये बॅटरी नाहीये पण रेजिस्टर आहे. किती रेजिस्टर आहे, R5. आणि करंट किती आहे, I1 प्लस I2. ओके, आता बघा, वी आर गोइंग फ्रॉम F to B. आपण F to B चाललोय, अँड करंट इज गोइंग फ्रॉम B to F. म्हणजे आपण खालून वर चाललोय तो वरतून खाली येतोय, अपोजिट डिरेक्शन आहे, सो प्लस इक्वल टू 0. ओके, सो आय अप्लाइड किर्चॉफ लॉ टू दिस स्मॉल लूप. मी एक तुम्हाला मोठ्या लूपला वापरून दाखवला, स्मॉल लूपला अजून एक लूप उरलाय ABFGA. तो आपण ओरली पण करू शकतो. बघा आता, A to B, I1 R1, सेम डायरेक्शन मायनस, सो मायनस I1 R1. मी डायरेक्ट आन्सर लिहितो इथे, मायनस I1 R1. पुढे B to F, I1 प्लस I2 इंटू R5, आणि साइन परत मायनसच येणार का, कारण आपण B to F चाललंय, करंट पण B to F चाललाय. आता F to G, I1 R3, साइन परत मायनस का, मायनस कारण आपण चाललोय F to G, करंट पण चाललंय F to G. आणि आता शेवटी फक्त बॅटरी आहे, आणि ती किती आहे, E1 आहे. आणि आपण चाललोय G to A, म्हणजे मायनस टू प्लस, सो प्लस इक्वल टू 0. ओके, सो आय अप्लाइड दिस टू दिस ऑल्सो, थर्ड लूप ऑल्सो. दिस इज कॉल्ड किर्चॉफ्स सेकंड लॉ. ओके, बघा पहिला लॉ तर खूप सोपा आहे समजायला. ओके, दुसरा लॉ पण सोपाच आहे, फक्त ते डायरेक्शन मुळे गोंधळ होतो, त्यामुळं हा पार्ट परत परत रिवाइज करा. एकदा हा तुम्हाला लक्षात राहिला की तुम्ही विसरणार नाही. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं फर्स्ट लॉ ओबेज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज, कारण त्यात चार्ज कंझ्युम होत नाही किंवा चार्ज कॉन्झर्व होतो ना. इथे बघा, व्होल्टेज आणि EMF बोथ आर द फॉर्म्स ऑफ एनर्जी. दिस लॉ obeys the law of conservation of energy. हे MCQ ला खूप वेळा येऊन गेले. First law obeys law of conservation of charge, and second law obeys law of conservation of energy. Okay, so this is Kirchhoff's second law. Okay, next lecture ला आपण याचे न्यूमेरिकल्स बघू. जसं मी तुम्हाला आज एक फर्स्ट लॉचं न्यूमेरिकल शिकवलं, एकच आहे तसं, तशी याचे न्यूमेरिकल्स बघू आपण. ओके, थँक्यू.